हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कालच्या भागात आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवलेलं, पेपरवर कसं कट करायचं, कशी कटोरी वाढवायची आणि त्याच्यानंतर आपण पेपर कटिंगच्या सहाय्याने ब्लाऊज पीस कट केलेलं। तर आता आपण स्टिचिंग करूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे सगळे पार्ट्स आहेत जे आपण कटिंग केलेले। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे बघा कटोऱ्या घेतल्या आहेत दोन्ही। आता त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टक्स स्टिच करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी इथनं हे बरोबर फोल्ड करायचं मधोमध आणि जिथे मार्किंग केले तिथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे। डबल शिलाई मारायची कारण ते उसवणार नाही। आता हे कॉर्नरला मी हे त्रिकोणी असा कट करते। हे बघा इथे आपली कटोरी स्टिच करून रेडी आहे। अशा प्रकारे टक्स मारून आता मी दुसरा पार्ट करून घेते। याच्यावर पण डबल शिलाई मारून स्टिच करायचं आहे। आपल्या दोन्ही कटोऱ्या इथे रेडी आहेत। आता त्यांना जॉईंट करायचं आहे। तर हा पार्ट घ्यायचा आहे, दोन्ही साईडने मी खुणा करते आधी टोकीच्या साईडने। आता यातला एक पार्ट घ्यायचा आणि अशी कटोरी घ्यायची। आपल्याला इथे ती जॉईंट करायची आहे। हे इथे पूर्ण जॉईंट होणार आहे आणि त्याच्यासाठी हा मी उलटा ठेवला इथे बघा। आता बॉटमला आपल्याला इक्वल घ्यायचं आहे। गळ्याकडे कमी जास्त झालं तरी ॲडजस्ट करता येतं। मग इथे बॉटमला स्ट्रेट घ्यायचं आहे। त्याच्यासाठी याच्यावर असं पलटवून ठेवायचा आणि हे मेजर असं घ्यायचं आहे मोजून। जर कमी जास्त झालं तर स्टिच पुन्हा उसवून एका लेवलमध्ये करून घ्यायचं आहे। आता मी ते स्टिच करते। याच्यावर पण डबल शिलाई मारायची। हे बघा अशा पद्धतीने जॉईंट होणार आहे। कटोरी जोडून झाली आहे। बॉटमला सरळ लाईन घेतली आहे बघा। तसाच मी आता दुसरा पार्ट करून घेते। ही कटोरी आहे ती अशा प्रकारे इथे जॉईंट करायची आहे आपल्याला। ही पण पलटवते। आता ही उलट्या साईडने आहे त्याच्यामुळे मी बॉटम करून वर अटॅच करणार आहे तिला। याच्यावर पण डबल टिक मारून घ्यायची। हा पण भाग आपला जोडून तयार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला इथे योकपट्टीचा थोडासा आकार द्यायचा आहे। एक पाव इंच ते अर्धा इंच वर असं क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने। कारण आपण कटोरीला तो सरळ लाईन घेतलेली आठवत असेल तुम्हाला तर, त्याच्यामुळे हा थोडासा शेप द्यावा लागतो। आता मी हा कट करून घेते इथे। आता आपण योकपट्ट्या जोडून घेऊया। इथे मी अस्तरच्या 2 कापल्या आहेत आणि मेन फॅब्रिकच्या 2 आहेत। मेन फॅब्रिकच्या याच्यावर मी खुणा करून घेते। आता याच्यातली एक योकपट्टी घ्यायची। आता अशा प्रकारे आपल्याला ही बसवायची आहे।
चांगल्या बाजूकडे बाहेरून ही योगपट्टी बसणार आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं, ही जी आहे ती अशी उलटी ठेवायची, याच्यावर इथे आपल्याला अटॅच करायची आहे। आता दिले ते टोक बघा आणि हे योगपट्टीचं टोक दोन्ही एक साईडने ठेवायचं। आता इथे असं थोडंसं क्रॉसमध्ये त्या शेपमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे। अर्धा इंच होईल एवढी शिलाई इथे मारून घ्यायची आहे। कटोरीच्या टक्सचं डायरेक्शन आहे ते आपल्याला इकडच्या साईडने म्हणजे फिटिंग करणार त्या साईडने ठेवायचं आहे। अशी शिलाई मारली आहे, हे बघा हे असं दिसणार। आता आतल्या साईडने आपल्याला अस्तरची योगपट्टी जॉईन करायची आहे। त्याच्यासाठी मी हा भाग पलटून घेतला आहे, त्याच्यावर ही अशी ठेवायची आणि जशी मगाशी मारली तशीच इथे अर्धा इंच होईल एवढी शिलाई मारून घ्यायची। तर असं जमत नसेल तर पलटवायचं आणि अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची। तर इतकं झाल्यानंतर हे बघा हे असं दिसणार। आता आपल्याला बॉटमला फिनिशिंग करायची आहे, त्याच्यासाठी हे पलटवायचं, हे अशा डायरेक्शनमध्ये घ्यायचं। या आता शिलाईपासून 2.25 इंचावर मी मार्किंग करते, 3.5च्या 2 काठ्यात जरा कमी। आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण आणि स्ट्रेट लाईन आपल्याला इथे शिलाई मारायची। तर हे ओपन करायचं, हे असं फोल्ड करायचं आहे, मेन फॅब्रिक आहे ते, आणि हे याच्यावर ठेवायचं अशा पद्धतीने आणि इथे मार्किंग केलं त्याच्यावर स्टिच मारून घ्यायची। इथे सिंगल मारली तरी चालेल कारण आपल्याला ते पलटवायचं आहे। आता एक्स्ट्राचं कटिंग करायचं। आता इथून हे सगळं आहे ते पलटवायचं आहे आपल्याला, असं हळू सगळं फॅब्रिक बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीने। बघा हा आपला एक भाग रेडी आहे। आता हे एक्स्ट्रा आहे ते दोन्ही साईडने कट करायचं आहे, इकडच्या साईडने पण जास्त आहे बघा, हे पण कट करायचं इक्वलमध्ये। आता आपल्याला बॉटमला इथे शिलाई मारून घ्यायची एक, त्याच्यासाठी हे स्ट्रेट करून इथे सिंगल शिलाई मारून घ्यायची। एक भाग रेडी आहे, तसाच मी आता दुसरा भाग करून घेते। ही दुसरी योगपट्टी घेतली, आता ही त्याच्या अपोजिट असणार, ही अशा पद्धतीने जॉईन करायची आहे। तर हे याच्यावर पलटवायचं, इथे स्टिच करायचं। इथे मी मार्किंग करून घेते, योगपट्टीच्या आकारातच आपल्याला शिलाई मारायची आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होत राहील आणि तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन पण मिळत राहील। आता मी इथे अस्तरचा भाग पण जोडून घेते।
आता इथे सेम आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला ते सगळं कापड आहे ते आतमध्ये फोल्ड करून तिथे स्टिच करायचं आहे. तुम्हाला जर शिवण्याची आवड असेल तर शिवण क्लास इथे कंप्लीट करा, जेणेकरून तुम्ही घर बसल्यासुद्धा स्वतःचे पैसे कमवू शकता. आपण स्वतःचे सुद्धा शिवू शकतो, आपल्याला जशी फॅशन पाहिजे तशा फॅशनमध्ये. इथनं पुढे आपण ड्रेस पण शिकणार आहोत, प्रिन्सेस कट पण शिकणार आहोत आणि नवनवीन बॅगचे पॅटर्न पण शिकणार आहोत ब्लाऊजचे, जे की नवीन आणि ट्रेंडी आहेत. त्यामुळे चॅनलवर रेग्युलर राहा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 1.5 इंचाची आणि 2.5 इंचाच्या पट्ट्या कापल्या आहेत त्या इथे जॉईन करायच्या आहेत. तर आपल्या डाव्या हाताला 1.5 इंचाची आणि उजव्या हाताला 2.5 इंचाची पट्टी लागणार आहे. जिथे आपण बसलोय त्यापासून सांगते मी. तर सगळ्यात पहिल्यांदा एक फोल्ड करायचं आहे एका साईडने. इथे चुकीची साईड आहे बघा, तिथून मी इथे शिलाई मारून घेणार आहे दोन्ही पार्टला. आता आपण हा एक पार्ट घेऊया जिथे आपण 1.5 इंचाची पट्टी लावणार. आता ही वर ॲडजस्ट झाली तरी चालेल, फक्त बॉटमला इक्वल ठेवायची आहे. वर कमी जास्त गळ्याकडे झाली तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला 1/2 इंच होईल एवढी शिलाई मारून घ्यायची. आता ही जी पट्टी आहे ती चांगल्या साईडने आतमध्ये दुमडायची आहे. इथे मी पहिल्यांदा 1/2 इंचावर स्टिच करून घेते. एक्स्ट्राचं कट करते. आता हे जिथून दुळलंय म्हणजे जिथून शिलाई मारली आहे तिथून पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीने आणि इथे स्टिच मारायची आहे. ही जी पट्टी आहे ती पूर्ण फोल्ड केली जाते आतमध्ये, पण 2.5 इंचाची थोडी वेगळी आहे. आता ही अशी फिनिश झाली आहे इथे. आता काय करायचं आहे, अशी दुमड घेऊन इथे पुन्हा आपल्याला स्टिच करायचं आहे अशा पद्धतीने. इथे मी पुन्हा एकदा फोल्ड करते आणि इथे शिलाई मारून घेते. आपली 1.5 इंचाची पट्टी अटॅच झालेली आहे. हे आपल्याला गळा आणि पुन्हा कट करायचं आहे, तो मी नंतर दाखवते. आता 2.5 इंचाची आपण पट्टी जॉईन करून घेऊया. आता फ्रंट पार्टवर काय केलेलं बघा, चांगल्या बाजूवर ठेवून आतमध्ये पलटवली आहे. आता ह्याचं उलटं करायचं आहे. ही आतल्या साईडने घेऊन इथे 1/2 इंचावर शिलाई मारायची आहे आणि ही अशी बाहेर दुमडायची आहे तिला अशा पद्धतीने. तिथे आपल्याला आय करायचे आहेत म्हणून. बटन पट्टी असेल तर ती सुद्धा काच करण्यासाठी अशीच. आता बॉटमला इक्वल ठेवायचं आणि इथे स्टिच मारून घ्यायचं. बटन लावण्याची जी काच पट्टी असते ती पण अशाच पद्धतीने तयार केली जाते. ते बटनांचा सुद्धा ब्लाऊज आपण शिकूया. आता हे एवढं झाल्यानंतर इथे स्टिच मारल्यानंतर जिथे ही स्टिच आहे तिथेच हे असं फोल्ड करायचं
आणि त्या स्टिचवर बरोबर आपल्याला ते ठेवायचं. इथे बरोबर असं इक्वल ठेवायचं याच्यावर आणि इथे स्टिच मारायची पुन्हा. मी खूण करून दाखवते. या इथे अशा कडेने स्टिच येणार आहे ती. फोल्ड करून या त्याच्यावर शिलाई आहे तिथे ठेवलंय आणि आता शिलाई मारते इथे पुन्हा एकदा. हे बघा आपल्या दोन्ही पट्ट्या जोडून तयार आहेत. इथे पुन्हा आपल्याला गळ्याला वगैरे शेप द्यावं लागणार आहे. ते शोल्डर जोडल्याच्या नंतर सांगते. आता आपला फ्रंट पार्ट तयार आहे. आता आपण बॅक पार्ट करायला घेऊया. आता बॅक पार्टसाठी सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपण टक्स मार्किंग केले आहेत ते मारून घ्यायचे. इथे मधनं फोल्ड करायचं आणि मगाशी जसे कटोरीचे टक्स शिवलेत आपण तसे तिथे डबल शिलाई मारून दोन्ही टक्स मी तयार करून घेते. तुमच्या अजून काही रिक्वायरमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आता इथे टक्स मारून झाले आहेत. आता आपल्याला खाली बॉटमला फिनिशिंग करायचं आहे. त्याच्यासाठी आपण 2 इंचाच्या पट्ट्या कापलेल्या बघा. या 2 आहेत त्यांना आता जोड द्यायचा आणि त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे. आता ओपन करून याच्यावरही दाबटीप मारते. अशी पट्टी तयार झाली. आता याच्या चांगल्या बाजूवर ही पट्टी आहे ती उलटी ठेवायची बघा. वरच्या साईडने शिलाई आहे बघा. आता इथे ती जॉईन करायची. आता ह्याच्यात जे टक्स आहेत ते या टक्सचं इकडे डायरेक्शन आणि या टक्सचं इकडे डायरेक्शन असे अपोजिट साईडला दोन्हीचं डायरेक्शन ठेवायचं आहे आणि आपल्याला ती पट्टी अटॅच करायची आहे. अर्धा इंच शिलाई एवढी घ्यायची आणि इथे शिलाई मारायची आणि जिथे तो टक्स आहे तिथे थोडीशी पट्टीला दुमड घ्यायची आणि कंटिन्यू करायची शिलाई. दोन्हीकडे सेम करायचं. इथे पण आता मी थोडीशी फोल्ड घेते आणि शिलाई मारते. एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं. आता याच्यावर दाबटीप मारायची आहे. आता ही जी शिलाई आहे एक्स्ट्राची माया त्याच्यावरच मी ही पट्टी ठेवणार आणि इथे अशी स्टिच करणार आहे. याला दाबटीप म्हणतात. एवढं झाल्यानंतर काय करायचं, आता ही अशी पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे. म्हणजे काय, त्याच्यातून धागे येणार नाहीत, त्याचं व्यवस्थित फिनिशिंग होऊन जाईल. हे पूर्ण असं स्टिच करायचं आहे आणि त्याच्यानंतर जिथून दाबटीप मारली आहे तिथून आतमध्ये पूर्ण फोल्ड होणार आहे ते पट्टी आहे ती. म्हणजे काय, आपल्याला तिकडे पलीकडच्या साईडने चांगल्या साईडने दिसणार नाही. आता ह्याच्यावर मारताना मी मोठी टीप मारली आहे कारण ती आपल्याला उसवायची आहे. ही बघा, अशा पद्धतीने मी मोठी टीप मारली आहे. त्याच्यानंतर त्याला हात शिलाई घालून ती आपण उसवणार आहोत. तर हे बॅक पार्ट रेडी झाला आहे. आता आपण स्लीव्ज करूया. स्लीव्जला आपल्याला जोड द्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आधी दोन्ही चुकीच्या साईडने खुणा करून घेते. या कापडात कळत नाही, ब्लाऊज आपण नॉर्मल शिवला तिथे कळतं. इथे आता जोड आहे तो कट करून घेते. एक पार्ट घेते, ही चांगली बाजू आहे. चांगल्या बाजूवर मी हा जोड द्यायचा आहे तो ठेवते.
शिलाई मारायची आणि याच्यावर दाबटीप मारून घ्यायची. अठ्ठावीस 30 छातीचा शिवलात तर हातांना जोड द्यायची गरज पडत नाही, पण त्याच्यापेक्षा मोठा शिवलात तर हमखास हातांना जोड द्यावे लागतात, कारण आपला ब्लाऊजचा पन्ना असतो तो छोटा असतो. इथे हा एक भाग झालाय. आता मी दुसरा स्लीव तयार करून घेते. इथे दोन्ही हात रेडी आहेत. मी एकमेकांवर हे ठेवते. अपोजिट साईडला ही इथे चुकीची साईड आहे बघा, आणि ही इकडे चुकीची साईड आहे. आता याच्यावर पेपर कटिंग ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा. आता हे पेपर कटिंग ठेवते. व्यवस्थित बघून घ्यायचं कुठली साईड कुठे आहे आणि बरोबर बसते तसं. आता हे बरोबर बसते बघा, फिक्स करते. इथे याला पिनअप करू शकता तुम्ही, कारण कापड मग हलणार नाही. आणि बरोबर आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जिथे मार्किंग केलं आहे तिथे आपण कट करणार आहोत. जिथे एक्स्ट्रा आहे ते सगळं कटिंग करायचं. हे एवढं झालंय. पिना काढून आता आपण स्टिच करूया. आता मी एक भाग घेतलाय, याला 1/2 इंच होईल एवढा फोल्ड करायचा आहे खालनं आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. हे दंडघेराकडे आपण शिलाई मारतोय. बिना अस्तरचा असला की याला हात शिलाई घालावी लागते, त्याच्यामुळे हे असं फिनिशिंग करावं लागतं त्याला. आता हे एक फोल्ड केलाय. हे एवढं करून झाल्यावर आता दाब आपला मोठा करायचा आणि त्याच्यावर मोठी टीप मारायची आहे, कारण ही पण आपल्याला पुन्हा उसवायची आहे. याच्यावर पण हात शिलाई येणार आहे. अस्तरचा असेल तर याची गरज पडत नाही, फक्त बॅक पार्टला आपल्याला हात शिलाई घालावी लागते. पण हा बिना अस्तरचा शिकवते मी पहिल्यांदा, म्हणून याला हात शिलाई घालावी लागणार आहे. आपल्या रेग्युलर साड्यांचे असेच ब्लाऊज असतात मोस्टली, त्यामुळे हे पण येणं गरजेचं आहे. हे इथे दोन्ही आपले हात तयार झालेले आहेत. आता आपण ज्या क्रॉस पट्ट्या काढल्या आहेत, ज्याचा वापर करून आपण गोठ मारणार आहोत, त्या पट्ट्या मी इथे बरोबरवर उलटी अशी पट्टी ठेवून घेतली आहे. त्याला स्टिच करायचं, डबल स्टिच मारते मी आणि त्याला अटॅच करून घेते. हा इथे जोड बघा तुम्ही. तसेच मी बाकीच्या पट्ट्या पण ठेवून जोडून घेते पूर्ण. इथे आता पूर्ण सगळ्या क्रॉस पट्ट्यांना जोड देऊन झाला आहे. आता काय करायचं, उलटीच साईड आहे बघा, इथे 1/2 इंच होईल एवढा फोल्ड मारायचा आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची एका साईडने.
शिलाई मारून झाली आहे बघा अशा पद्धतीने। आता काय करायचं, एक साईडने एक्स्ट्रा असं वाढलेलं असतं ते सगळं एका लेवलमध्ये करून घ्यायचं आहे। ती पट्टी हे मध्ये मध्ये आपण तिथे जोड दिले आहेत, त्याच्या आजूबाजूला वाढलेले असते थोडे, तर ते एक साईड सारखं करून घ्यायचं पूर्ण पट्टी। मग गोट मारायला इक्वल पट्टी तयार होते। त्यामुळे इथे गोटपट्टी रेडी आहे। आता आपण शोल्डर जोडूया। त्याच्यासाठी मी इथे बॅक पार्ट घेतला आहे पहिल्यांदा। आता हा फ्रंट पार्ट बॉटमला इक्वल ठेवायचा, खाली आपल्याला बरोबर झालं पाहिजे। आणि शोल्डरकडे हा वाढलेला असतो बघा, इथे बघू शकता तुम्ही एक पाव इंच एवढा एक्स्ट्रा वाढला आहे। तर तो जेवढा वाढला आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आणि इथे कट करायचं। तर मी अंदाजे करते, अशा पद्धतीने कट करायचा। हे बघा आता इक्वल झालं आहे। तसंच आपल्याला दुसरा पार्ट पण करायचा आहे, बॉटमला इक्वल ठेवायचा आणि वर शोल्डरकडे जेवढा वाढला आहे तेवढा कट करायचा। उचलून कापा शक्यतो, आता मला सवय आहे म्हणून मी अशीच कापते। नाही तर शोल्डरचा भाग पण कापून टाकाल खालच्या भागाचा, त्याच्यामुळे व्यवस्थित। आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे असा उतार घेऊ शकता, खांदे उतार अर्धा इंच। मी इकडून मारते कारण तो गळ्यातून मग उतरणार नाही। अशा पद्धतीने आता हे एक पाव इंच ते अर्धा इंच गळ्याकडे खाली घेतला आहे अशा पद्धतीने। आता ही चांगल्या साईडने मारते बघा, याला कवर शिलाई म्हणतात। हे एवढं झाल्यानंतर कापड उलटा करायचा आणि इथे अर्धा इंच होईल एवढा शोल्डर डबल स्टिच करून घ्यायचा। कवर शिलाई केल्यामुळे काय होतं, आतल्या भागाला सुद्धा धागे निघत नाहीत, ते चांगलं लुक देतं। इथे शोल्डरला डबल शिलाई मारून घेतली, हे बघा। तसा दुसरा पार्ट करून घ्यायचा। आता आपल्याला गळ्यांचं कटिंग करायचं आहे। शोल्डर वगैरे जोडल्यामुळे गळे पुन्हा वर झालेले असतात, ते पुन्हा त्यांना शेप द्यावा लागतो गळ्याला आणि मुंड्याकडे। तर पूर्ण उंची बघायची, 12.5 इंच उंची आहे, तीच आपण बॉटमला इथे लावणार आहोत। आणि आपला गळा केवढा पाहिजे म्हणजे 6 इंच तिथे मी मार्किंग करणार आहे। तिथे मार्किंग करून झाल्यानंतर तो गळ्याचा जो शेप आहे तो पुन्हा एकदा चॉकच्या सहाय्याने देऊन घ्यायचा असा, आणि मग तो कट करायचा आहे। कट करताना असं ओपन करून घ्या पुढचा भाग, नाहीतर तो चुकून मागचा भागाचा गळासुद्धा कट होऊ शकतो, त्याच्यामुळे असं घ्यायचं आहे आणि इथे आता व्यवस्थित कट करायचं आहे। आता ह्याच्यावर दुसरी ही पट्टी आहे ती ठेवायची अशी, हे त्याचं माप बघायचं इक्वल, ह्याच्यावर हे असं ठेवायचं आहे आणि ह्याच्यासोबत आहे ते इथे मार्किंग करायचं आहे बरोबर ह्याच्या एवढंच, आणि ह्याला पण पुन्हा एकदा शेप देऊन घ्यायचं आहे आणि हे कट करायचं आहे। हे कंपल्सरी करावं लागतं, नाहीतर एक पट्टी मोठी आणि एक पट्टी लहान होते, त्याच्यामुळे हे न विसरता शोल्डर आणि गळ्याचं कटिंग केलंच पाहिजे। आता एकदा चेक करायचं
की आपली पट्टी बरोबर आहे की नाही। हे बघा इथे इक्वल झालेलं आहे। आता आपण मुंडा खोली बघणार आहोत, म्हणजेच आर्म होल बघणार आहोत। हे पण बॉटमला इक्वल ठेवायचं, दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट। आणि सेम प्रोसेस 12.5 इथे खाली मी बॉटमला ठेवणार आणि आपल्याला 5.5 इंचावर शोल्डर करायचं आहे, तर तिथे 5.5 वर मार्किंग करून पुन्हा एकदा पुढच्या भागाला आणि मागच्या भागाला दोन्ही भागांना सेपरेट मार्किंग करून घ्यायचं आणि हे एक पार्ट ओपन करून कटिंग करून घ्यायचं। बॉटमला 12.5 इंच घेऊन माप तुम्हाला बरोबर कळणार। जर तुम्ही शोल्डर करून घेतलात तर गळ्याचं वगैरे प्रॉब्लेम होतो, एक्झॅक्ट माप तुम्हाला कळत नाही। त्याच्यामुळे मग बॉटमवरून वर, ही माझी ट्रिक आहे, मी असं माप घेते जेणेकरून तुम्हाला परफेक्ट माप कळेल। आता इथे दुसऱ्या साईडने पण सेम प्रोसेस करायची। इथे आपलं हे कटिंग कंप्लीट झालंय। आता हे बॅक पार्टच्या मिड पॉइंटवर मी इथे मार्क करते। आता कटोरी ब्लाऊजमध्ये हे जे पुढचे भाग आहेत ते साईडने सुद्धा वाढलेले असतात, हे बघा अशा प्रकारे। तर मी जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं कट करून घेते। शक्यतो हा जो 2.5 इंचाचा आपली पट्टी जोडली आहे तो भाग वाढलेला असतो। हे जर असंच ठेवलं तर कमरेला आपल्याला लूज होऊ शकतो ब्लाऊज। आता हा जर पार्ट बघितला तर हा तुम्हाला इक्वल दिसेल, तो पार्ट होता समोरचा तो थोडासा वाढलेला होता। आता इथे आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे, तर गोट पट्टी घेतली आहे। आता 2.5 इंचाची पट्टी आहे, तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ही बरोबर साईडवर आपण ही उलटी ठेवणार आहे आणि इथे दुमड घेणार आहे, थोडासा फोल्ड करायचा आहे, 1/2 इंच होईल एवढा, आणि इथे 1/2 इंच शिलाई एवढं मार्जिन घेऊन आपण ते स्टिच करणार आहोत। आता जिथे फोल्ड केलेला ती बाजू नाही, तर जी दुसरी बाजू जी सरळ होती ती बाजू आपण घेणार आहोत इथे, ती आणि पूर्ण ब्लाऊजचा गळा दोन्ही एकत्र ठेवून 1/2 इंच शिलाई एवढी घ्यायची आहे। पूर्ण गोलाकार अटॅच करायचं आहे। गोट मारताना काळजी घ्यावी लागते, जो नीट आणि हळूवारपणे मारला पाहिजे। नवीन असाल तर शक्यतो हळूहळू शिलाई मारा, इथे गळ्याकडे वळणदार नीट मारलं पाहिजे। आता इथे शेवट संपत आल्यानंतर पट्टी आहे तेवढी मार्क करायची आणि 1/2 इंच एक्स्ट्रा कट करायचं आहे, कारण आपल्याला जसं सुरुवातीला फोल्ड केला आहे तसा इथे सुद्धा आपल्याला फोल्ड करायचं आहे, कारण मग धागे येणार नाहीत। इथे मी लॉक करते। आता इथे अशी पट्टी जोडून झालेली आहे, एक्स्ट्राचे धागे आहेत ते सगळे कट करायचे। आता गोट मारताना काय करायचं, ही जी आपण शिलाई, ही जी माया दिसते ती आणि हे एकत्र आपल्याला असं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने, कारण त्या गोटमध्ये ती जी माया आहे ती आतमध्ये गोलाकार राहणार आहे आणि आपला गोट घट्ट होणार आहे। हे पूर्ण फोल्ड नाही करायचं आहे किंवा ही शिलाई अशी आतमध्ये पलटून हेच नुसतं गोटपट्टी पलटवायची नाही आहे, ह्याच्या सकट हे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून ती आपला गोट आहे तो घट्ट तयार होणार आहे। हे इथे शिलाई मारून घ्यायची एकदम कडेने।
जिथे आपलं गोटपट्टी संपते आहे तिथे. खाली आमट्याच्या सहाय्याने त्याला पलटवून पाइपिंग करायची आहे पूर्ण. जेवढा तुमचा गोट चांगला तेवढा तुमचा ब्लाऊज सुंदर दिसणार आहे. त्याच्यामुळे गोटची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. हे बघा, इथे मी अर्ध्यापर्यंत लावलाय. आतल्या साईडने हा असा दिसतो. ती जी शिलाई होती ती बघा इथे पूर्ण आतमध्ये फोल्ड झाली आहे आणि गोट आपला छान असा तयार झाला आहे. इथे घट्ट घट्ट लागणार तुम्हाला तो हाताला, कारण ती शिलाई आहे, ती माया आहे आतमध्ये, त्याच्यामुळे. हे आता पूर्ण मी स्टिच करून घेते. इथे आपला गोट लावून रेडी आहे. तुम्ही ते बघू शकता. व्यवस्थित असा गोट तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्हाला सुद्धा व्यवस्थित गोट लावता येईल. आता आपल्याला हात जॉईन करायचे आहेत. हातांचं आधी डीप नेक आणि बघावा लागतो व्यवस्थित. तर त्याच्यासाठी मी एक हात घेतला आहे बघा इथे. त्याची अशी घडी घालून घ्यायची. त्यानंतर मिड पॉईंट काढते आधी, ते कट लावते छोटासा. आता हा अशा पद्धतीने हात लागणार आहे बघा. इथे स्टिच करायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर हा इथे डीप शेप आहे बघा. जर मी असा ओपन करून इथे ठेवला तर तो डीप हा मागच्या भागाकडे जातोय बघा. म्हणजे हा ह्याचा भाग नाही आहे, दुसरा घेतला आहे मी आता. आता ह्या हाताचं बघा, हा इथे डीप शेप आहे बघा. हा जर असा ओपन केला तुम्ही तर बरोबर तो फ्रंट पार्टकडे डीप आहे तो येणार आहे. अशा पद्धतीने ठेवायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठचा भाग कुठे अटॅच करायचा. आता हे अशा पद्धतीने पलटवायचं आणि इथे बरोबर ते कट मारला आहे तो शोल्डरकडे इक्वल ठेवायचा इथे. आणि इथे आपल्याला तो स्लीव अटॅच करायचा आहे. हे असं मापून घ्यायचं व्यवस्थित. इथे आता स्टिच करायचं. इथे हातांना डबल शिलाई मारून जॉईंट करायचं आहे. एक स्लीव अटॅच करून झाला आहे. तसाच आता दुसऱ्या साईडने करायचा आहे. आता इथे सुद्धा दुसरा स्लीव जर तुम्ही ओपन केलात तर हा इथे डीप दिसतोय बघा. हा डीप आहे. असा मी ओपन केला, डीपकडे फ्रंट पार्टकडे बरोबर तो गेलाय. आता हे असं फोल्ड करायचं
आणि तिथे पण डबल शिलाई मारून आपला स्लीव अटॅच करून घ्यायचा आहे. दोन्ही स्लीव अटॅच झालेले आहेत. आता आपण फिटिंग करणार आहोत. तर फिटिंगसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे कमरेचं माप टाकते. 8 अधिक 1 इंच. छातीचा भाग बरोबरच असणार आहे. आता इथून तुम्ही हाताकडून खाली मारू शकता. मी कमरेकडून हातापर्यंत अशी शिलाई घेते. मला ती जास्त चांगली बरी पडते. तुम्हाला जमत असेल तसं तुम्ही करू शकता. इथे कमरेचं माप घेतलं आहे. आता बाही दंडघेर आपला बघायचा आहे. दंडघेराची 12 दंडघेर आहे, म्हणजे 6 अधिक 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे ते 7.5 मार्किंग केलं आहे आणि आता अटॅच करते. ही जी एक्स्ट्राची माया आहे ती आपल्याला कट करायची आहे. असाच आपला दुसरा भाग पण फिटिंग करायचा आहे. तर इथे सेम कमरेचं, छातीचं आणि बाहीचं माप टाकून घ्यायचं. इथे मार्किंग करायचं. ही आता चांगल्या साईडवर शिलाई मारली जाते, जी की कवर शिलाई आहे. त्यामुळे ही एक्स्ट्रा असणार आहे. आपल्या रोजच्या मापापेक्षा 1.5 इंच माया एक्स्ट्रा घेऊन आपण हे नंतर पलटवून आपलं फिटिंग परफेक्टवालं करणार आहोत. इथे हे एक्स्ट्राचं कट करते. धागेदोरे जिकडे असतात एक्स्ट्रावाले ते सगळे कट करून टाकायचे आहेत, कारण ते तसेच राहिले ते चांगलं दिसत नाही. हे आता मी पलटवून घेते. आता आपल्याला परफेक्ट फिटिंग करायचं आहे. तिथे आधी मी कमरेचं माप टाकून घेते. 32 कंबर, 34 छाती आणि दंडघेर आपला 6 आहे. ही सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. पट्टीच्या सहाय्याने पण तुम्ही करू शकता. आणि आता इथे फिटिंग करायची आहे. दोन्ही साईडने मी करून घेते फिटिंग. फिटिंग झाल्यानंतर एकदा चेक करायचं की आपण ज्या मापात फिटिंग केलं ते बरोबर आहे की नाही.
हे दोन्ही हातांचं बघायचं, कमरेचं बघायचं आणि छातीची घडी घालून एकदा चेक करायचं. कमी जास्त झालं असेल तर मग ॲडजस्ट करायचं. इथे आता माप बरोबर बसलंय. इथे मी छातीचं माप बघते. नंतर आपण आतमध्ये अजून शिलाया मारणार आहोत. 2 ते 3 शिलाया अजून आपल्याला मारायच्या आहेत. एकदा छाती चेक करून घ्यायची. कंबर आणि बाही बरोबर आहे. असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता आतल्या साईडने मी अजून 2 स्टिच मारून घेते. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईकसुद्धा करून ठेवा. तुमच्या लाईकमुळे अजून मोटिवेशन वाढतं आणि नवनवीन आयडिया सुचायलासुद्धा मदत होते. त्यामुळे नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. अजून आपल्याला बरेचसे व्हिडिओ आणि बरंच काही शिकायचं आहे. त्यामुळे चॅनलवर नक्की डेली राहा. इथे आपलं फिटिंग झालं आहे. आता ही बॅक पार्टला इथे आपल्याला हाताने स्टिच करायचं आहे आणि ही जी आहे शिलाई ती उसवायची आहे. तसंच हातांनासुद्धा इथे आपल्याला हात शिलाई घालून आतमध्ये जी मारली आहे ही ती नंतर उसवायची आहे. आता हुकसाठीचं मार्किंग दाखवते. हे आता 2.5 इंचाच्या पट्टीवर हे बरोबर मधनं असं फोल्ड करायचा. आपल्याला 5 हुक बसवायचे आहेत. ते इथे मधोमध फोल्ड केल्याने इथे मार्किंग करायचं. आता जिथे मार्किंग केलं तिथून हा असं फोल्ड करायचा आणि बॉटमला पण हे असं फोल्ड करून इथे फोल्ड करायचं. इथे 5 आपले हुक लागणार आहेत. तर ही आय पट्टी आहे. आता हुक पट्टीवर मार्किंग. आता ही आतल्या साईडने ओपन ठेवली आहे बघा ही. आता हुक आपले आतल्या साईडने असणार आणि त्याचे लूप आहे तो बाहेरून असणार आहे. अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालं आहे. इथे आता हुक आणि आय लावून घ्यायचे आहेत. तर ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले आहेत की कसं ते लूप करायचे आणि हुक कसे अटॅच करायचे आहेत. ते इथे मी हुक आणि लावून अटॅच करून घेणार आहे. ते तुम्हाला नंतर मी फायनल लूक दाखवते. हे एवढं मी कंप्लीट करून घेते. इथे बघा मी ब्लाऊजला हुक आणि लावून घेतले आहेत. हात शिलाई पण मारून घेतली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा हुक लावून घ्यायचे आहेत आणि हा आपला बॅक नेक आहे. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.